नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा ऐकताना तुम्हाला खरंच खूप मजा येईल. कारण या कथेमध्ये माझ्या वडिलांनी आई समजून रात्री मावशीला कसं जवळ घेतलं व तिच्यासोबत काय काय केलं हे तुम्हाला या कथेमध्ये ऐकायला मिळेल. मित्रांनो, काही कारणास्तव माझी मावशी आमच्याकडे राहायला आली होती. मावशीचा नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता. तिला घरी एकटं वाटायचं म्हणून आमच्याकडे आली. तसं मला माहीत होतं की बाबा रोज रात्री उठून आईजवळ जातात व झालं की पुन्हा माझ्याजवळ येऊनच रात्री बाजूला झोपतात. तसं ती दोघंही मी मोठा झालो होतो म्हणून मला काही समजावं नको म्हणून बाबा आईजवळ झोपत नसायचे. ते माझ्याजवळ झोपायचे, पण मी झोपेत आहे समजून रात्री पुन्हा ते आईजवळ उठून जायचेच. पण त्यांचा हा सर्व कार्यक्रम मला चांगलाच माहीत होता. कधीकधी तर त्या आईजवळ गेल्यावर मी चोरून दरवाजाच्या असलेल्या एका बाजूने मी सर्व बघायचो. आता तर कधीकधी मी जेव्हा बाबा आईजवळ जायचे तेव्हा लगेच त्यांच्या मागे उठून जायचो. सुरुवातीपासून तर संपेपर्यंत त्यांचा कार्यक्रम बघून मला खूपच मजा यायची. मित्रांनो, एक दिवस मी असाच कॉलेजवरून घरी आलो. घरी आल्यानंतर मला आईने सांगितलं, अरे आला आहेस तर पटापट जेवण कर व थोड्या वेळ आराम कर, कारण तुला आज संध्याकाळी बस स्टॉपवर जायचं आहे. मी म्हणालो, का कोण येणार आहे का? तेव्हा आई म्हणाली, अरे तुझी मावशी येणार आहे, कारण काका काहीतरी कामासाठी बाहेर गेले. घरी तिला 4-5 दिवस एकटं वाटते, म्हणून मी तिला सांगितलं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे ये. मावशी येणार आहे हे ऐकताच मला खूपच आनंद झाला होता, कारण मी मावशीचा सगळ्यात लाडका होतो. त्यातल्या त्यात मावशीशी दिसायला काही कमी नव्हती. मी जेव्हा मावशीकडे जायचो तेव्हा मी बाबा व आईंसारखंच तिचाही कार्यक्रम चोरून बघितलेलाच होता. त्यामुळे मला मावशी भलतीच आवडायची. आता मावशी येणार म्हणून मी आनंदी झालो. पटापट जेवण केलं. आईने सांगितलं आराम कर, पण मला कसली झोप लागते. माझ्या डोळ्यासमोर फक्त ही मावशी दिसत होती. आता पुढे झालं असं की मी संध्याकाळी उठल्यानंतर मावशी घ्यायला बस स्टॉपवर गेलो. मी गाडी घेऊन गेल्यामुळे, कारण मावशीकडे एखादी बॅग असेलच म्हणून मी माझी बाईक घेऊन गेलो होतो. जरा वेळ वेट केल्यानंतर मावशी ज्या बसने येणार होती ती बस आली. बसमधनं खूपच गर्दी उतरत होती, पण मला बसच्या खिडकीमधनं मावशी मागे असल्याची कळताच मी पटकन गर्दीतून पुढे जाऊन मावशीला खाली घेऊन आलो. मावशीलाही खूप आनंद झाला. ती माझ्याकडे बॅग देत म्हणाली, चल बाबा लवकर घरी जाऊया, मला ना खूपच भूक लागली आहे. असं म्हणताच मी मावशीला घेऊन पटकन घरी आलो. घरी येताच आईची व मावशीची भेट झाली. दोघींनीही एकमेकींना आलिंगन दिलं. आता आईने मावशीसाठी जेवण तयार केलं. मावशी व आई दोघीही गप्पा मारत जेवण करत होत्या. मी त्यांच्या बाजूला बसून त्यांच्या गप्पा ऐकतच होतो. तर झालं संध्याकाळ होता. बाबा घरी आले. बाबा घरी येताच त्यांनी मावशीला बघितलं व बाबांच्या डोळ्यांमध्ये एक मला वेगळीच चमक दिसली. न जाणो कदाचित बाबांनाही मावशीबद्दल काहीतरी हेवा वाटलाच असावा असं मला कळालं. आता मला डोक्यामध्ये एकच प्रश्न पडला होता की आजसुद्धा आई व बाबा करतात का, किंवा मावशी जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत ते त्यांच्या कार्यक्रमाला सुट्टी देतात की नाही. ह्या सर्व गोष्टींचा विचार माझ्या मनामध्ये चालूच होता. कारण आई व मावशी बेडरूममध्ये झोपणार होत्या, तर बाबा आणि मी इकडे हॉलमध्ये. त्यामुळे आज नक्की काय होतंय याची उत्सुकता मला वाटली होती. तेवढ्यात झालं असं की रात्र झाल्यावर आम्ही झोपी गेलो, पण मला झोप लागतच नव्हती. नेहमीप्रमाणे बाबांना जाग आली. ते उठले व आईच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागले. माझ्या मनामध्ये विचार चालू झाले, बाबा चाललेत खरं, पण तिथे तर आज मावशीसुद्धा आईच्या बाजूला झोपलेली आहे. जर चुकून मावशी उठली
व या दोघांचा कार्यक्रम बघितला तर काय होईल. माझे जास्त विचार करणारं मन मला सांगू लागलं, जर उठली तर तीही त्यांच्यामध्ये सामील होऊ शकते. पण हे फक्त पाश्चात्य देशांमध्ये चालतं असं बोलून मी माझ्या मनाला शांत केला. बाबा उठले व ते आईच्या रूमकडे जाऊ लागले. रूमकडे जाताच 1-2 मिनिटातच बाबा पुन्हा बाहेर आले. कदाचित आईने ते करण्यासाठी संमती दर्शवली नसेल म्हणून बाबा बाहेर आले असं मला वाटलं होतं. पण पुन्हा थोड्या वेळात आई खोलीच्या बाहेर आली व ती बाथरूमच्या दिशेने चालू लागली. बाबांचं लक्ष खोलीकडेच असल्यामुळे तेही आईच्या दिशेने चालू लागले. बऱ्याच वेळ दोघीही बाथरूममधून बाहेर आलेच नाही. याचा अर्थ आज यांचा कार्यक्रम बाथरूममध्ये झाला असेल असा मी लावला. आता उद्या नेहमीप्रमाणे बाबा कामावर गेले. मी कॉलेजवरून घरी आलो. मावशी व आईच्या सांगण्याप्रमाणे मी दोघींनाही घेऊन बाजारामध्ये गेलो. आता महिलांचं म्हटलं की बाजारात गेलं की त्या 1 तासाच्या ऐवजी 2 ते 3 तास तिथेच लावतात हे मला माहीत होतं. म्हणून मी त्यांना बाजारात सोडल्यानंतर मी माझ्या आवडीच्या ठिकाणी गेलो. म्हणजे तिथं हे पुस्तकं मिळतात. तिथं गेल्यानंतर मी एका कथेमध्ये वाचलं की मावशी सोबत करतात असं. पण हे सर्व काल्पनिक गोष्टी आहेत म्हणून मी ते सर्व सोडून देत पुन्हा यांच्याकडे निघालो. घरी आल्यानंतर आज रात्री नक्की पुन्हा काय होईल हेच विचार माझ्या डोक्यामध्ये चालू होते. बाबा पुन्हा आईजवळ जातील की आई स्वतःहून उठून बाथरूमकडे जाईल हेच मला बघायचं होतं. सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत रात्री जेवण केल्यानंतर आम्ही झोपी गेलो. पण आज झालं असं की बाबांना जाग आलीच नाही व आई बाहेरून येऊन इकडे बाथरूममध्ये आलीसुद्धा. ती बाबांना उठवायला न आल्यामुळे बाबांना कळालंच नाही की आई इकडे आली आहे. ते स्वतःहून आई झोपली त्या खोलीकडे गेले. मी बघतच राहिलो होतो. आई तर बाथरूमकडे गेली आहे व बाबा खोलीकडे गेले व तिथे तर फक्त मावशी एकटी झोपली आहे. नक्की आज काय होतं ते. तर मी बघत असतानाच बाबा 15 ते 20 मिनिटांनी जवळजवळ बाहेर आले. हे बघून मी थक्क झालो. कारण इकडे आई तर बाथरूममध्ये होती व तिकडे मावशी एकटीच खोलीत होती. म्हणजे आज बाबांनी मावशीलाच केलं की काय हे मला विचार करूनच डोक्यामध्ये वेगळं वाटू लागलं. थोड्या वेळात मी वॉशरूमकडे गेलो. बघतो तर काय आई वॉशरूममध्येच झोपलेली होती. तिला कदाचित बाबांची वाट बघून तिथे झोप लागली असावी असा मी अंदाज लावला. थोड्या वेळाने तिला जाग आल्यानंतर ती पुन्हा पटकन येऊन झोपी गेली. बाबाही इकडे कार्यक्रम करून मावशीसोबत माझ्याजवळ येऊन पुन्हा झोपले. काय करावं काहीच कळतच नव्हतं. आता पुन्हा दुसऱ्या दिवशीही तसंच झालं. सकाळी उठल्यानंतर मावशीच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत होती. कदाचित मला वाटलं की मावशीला कळालं नसेल की त्यांनी आईला समजून मावशीसोबतच केलं. पण मावशीला सर्व माहीत होतं. माझ्या डोक्यामध्ये हे विचार चालू होते की की बाबांना तरी माहिती का ती आई नसून मावशी आहे. कदाचित माहीत नसावं. त्या दिवशी बाबांना सुट्टी होती. आई एकटीच मार्केटमध्ये गेली होती. तेव्हा मी ठरवलं बघूया जर रात्री मावशीने व बाबांनी केला असेल तर आपण समजून जायचं की बाबांचं व मावशीचं जुळून आलं आहे. कॉलेजवरून घरी येताना रस्त्यामध्येच आई मला भेटली. ती एकटीच बाजारात चालली होती. ती म्हणाली, अरे तुझी मावशी घरी जेवण बनवते. म्हणून मी म्हटलं मी एकटीच बाजारात जाऊन येते. असं म्हणताच मी म्हणालो, आई मी येऊ का तुझ्यासोबत? तेव्हा आई म्हणाली, अरे नको तू घरी जा. बाबा व मावशी दोघेही घरीत आहेत. तुला भूक लागली असेल तू काहीतरी खाऊन घे. असं म्हणताच मी पुढे चालू लागलो. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आले की बाबा व मावशी घरी आहेत. नक्की ही वेळ बघून काहीतरी करतच असणार. म्हणून मी पावले टाकत पटापट घरी आलो. म्हणून दरवाजाच्या खिडकीतून मी डोकावून पाहिलं तर खरंच बाबा व मावशी नको त्या अवस्थेमध्ये मला तिथे दिसले. आता मला कळून चुकलं होतं की मावशीचं व बाबांचं जमलं म्हणून. ही गोष्ट आईला माहीत नव्हती. आता रोज रात्री मी बाबांची व मावशीची भेटण्याची वेळ वाट बघू लागलो. काहीतरी कारणास्तव आता मावशी उठून बाहेर जायची व
बाबाही तिच्याजवळ मागे जायचे व चांगलीच कार्यक्रम करून दोघी पुन्हा घरामध्ये यायचे. तर मित्रांनो, नकळतच झालेली ही गोष्ट बाबांना व मावशीला कशाप्रकारे जवळ घेऊन आली हे या तुम्हाला कथेमध्ये ऐकायला मिळालं. तुम्हाला जर आपली कथा आवडली असल्यास तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो आपण पुन्हा अशाच एका नवीन कथेमध्ये. कथा आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर एखादी कथा ऐकायची असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या कथेत. धन्यवाद.